नमस्कार मित्रांनो, मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड मधील पत्ता ऑनलाईन पद्धतीने कसा अपडेट करायचा. जर तुमच्या आधार कार्ड मधील पत्त्यामध्ये काही चूक असेल किंवा नवीन पत्ता अपडेट करायचा असेल तर या आजच्या तारखेला हे काम तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईल मधून करू शकता. यासाठी कुठेही आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. सरकारने आता आधार ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्याद्वारे ओळख पटवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे आधार अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे आधार. पहिल्या नंबरला तुम्हाला एक आधार ॲप येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला हे ॲप भेटत नसेल तर मी या ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही क्लिक करून हे ॲप डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या परमिशन ज्या आहेत त्या तुम्हाला अलो करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर डिस्कवर फीचर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करत पुन्हा पुढे जायचं आहे. आता इथे तुम्हाला इंटर आधार नंबर असा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा 12 अंकी नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर टर्म अँड कंडिशनचं पेज येईल, त्यावरती तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथं खाली दिसेल आय ऍग्री यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल मधील सिम सिलेक्शन करायचं पर्याय येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमच्या मोबाईल मधील नंबर आधार कार्डला लिंक नसेल तरी देखील तुम्ही हे ऍप वापरू शकता, कारण इथे फेस ऑथेंटिकेशनची सुविधा दिली आहे. सिम सिलेक्ट केल्यानंतर त्या नंबरवर एक सिस्टीम जनरेटेड SMS जाईल, म्हणून मोबाईल मध्ये थोडं बॅलन्स असणं आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यावर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप येईल, ज्यात सांगितलं जाईल की हा नंबर आधार कार्डला लिंक नाही आहे, तरी देखील तुम्ही तुमचा ऍड्रेस हा चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू विथ दिस नंबर यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्डला लिंक असलेला नंबर असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन हे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करा. आता स्क्रीनवर एक सर्कल दिसेल, त्या सर्कल मध्ये तुम्हाला तुमचा चेहरा नीट दाखवायचा आहे. जर तुम्ही सनग्लासेस वगैरे लावले असेल, चष्मा वगैरे लावला असेल तर ते तुम्हाला साईडला काढून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 वेळेस डोळे हे ब्लिंक करायचे आहे. त्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन हे यशस्वीरित्या पूर्ण होईल. ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर प्रोसीड वर क्लिक करा. आता पुढच्या पेजवर तुम्हाला 6 अंकी सिक्युरिटी पिन हा सेट करायला सांगितला जाईल. जोही तुमचा मर्जीचा पिन असेल तो तुम्ही इथं टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. परत कन्फर्म पिन हा टाकून घ्या. ते टाकल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने या ऍप मध्ये लॉग इन झालेले आहात. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल सर्व्हिसेस, यामध्ये तुम्हाला माय आधार अपडेट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल की आजच्या तारखेला तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ईमेल आयडी देखील तुम्ही अपडेट करू शकता, नाव आणि पत्ता हे सर्व अपडेट करू शकता. आपण इथे ऍड्रेस अपडेट करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पहिले तुम्हाला आधार सेंटर साठी चक्रा मारावा लागायच्या, पण आता तसं राहिलं नाहीये. आता तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या अपडेट हे करू शकता. मोबाईल नंबर असो किंवा तुमचा ऍड्रेस चेंज करायचा असो, हे सगळं तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता. तर आता आपल्याला आधार अपडेट मध्ये ऍड्रेस अपडेट करायचा आहे, त्यासाठी आपण आधार ऍड्रेस अपडेट यावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला युजिंग युअर डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेलं असेल, जिथे तुम्हाला प्रोसेसिंग टाइम दिसेल, म्हणजे 30 दिवसांच्या आत तुमचं आधार अपडेट होऊन जाईल. तर मित्रांनो, माझ्या केसमध्ये मी अपडेट केलं होतं, तर माझं हे 2 दिवसात अपडेट झालं होतं. तर इथं त्यांनी दिलं आहे की 30 दिवसांमध्ये तुमचं अपडेट हे होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल, इथे तुम्हाला 75 रुपये फी ही आकारली जाते. तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वरती एक OTP जाईल. ज्याही मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल त्यावरती OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन झालेला असेल, जिथे तुम्हाला ऍड्रेस अपडेटसाठी डॉक्युमेंट प्रूफ हे लागेल. तर त्यासाठी तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला वोटर ID कार्ड तुम्ही देऊ शकता, रेशन कार्ड देखील तुम्ही देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देखील तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथं चूज करू शकता. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, जो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे तो पत्ता तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही दिलं आहे त्याच्याशी जुळणारा असला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा. तर मित्रांनो, माझ्याकडे वोटर ID कार्ड आहे, तर मी ते ऑप्शन सिलेक्ट करून घेतो. डॉक्युमेंट निवडल्यानंतर तुम्हाला आय अंडरस्टँड अँड प्रोसीड यावरती क्लिक करा. आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय हे दिसतील. पहिला ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्ट थेट कॅमेऱ्यातून डॉक्युमेंट हे अपलोड करू शकता. नसेल तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे, मोबाईल मधून तुम्ही सेव्ह केलेले डॉक्युमेंट अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर तुम्हाला फिल डिटेल यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जोही
नवीन ऍड्रेस असेल तो तुम्ही इथं देऊन द्या. त्यानंतर तुमचा हाऊस नंबर असेल, ऍड्रेस असेल, लोकेशन असेल, लँडमार्क असेल किंवा पिनकोड असेल किंवा डिस्ट्रिक्ट असेल, हे सगळं तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये 2 पत्ते दिसतील. बहुतेक वेळा मराठी पत्ता हा चुकलेला असतो, तर त्यासाठी तुम्ही इथं एडिट देखील करू शकता. दोघे ऍड्रेस तुम्हाला व्यवस्थित चेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं आय हॅव रीड यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करा. ते केल्यावर तुम्हाला इथं फेस ऑथेंटिकेशन हे तुमचं करून घ्यायचं आहे. ज्याही व्यक्तीचं तुम्हाला ऍड्रेस अपडेट करायचा आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला इथं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन झाल्यावर आपल्याला पेमेंट करायचं आहे, तर त्यासाठी आपण कन्फर्म अँड पे यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्याकडे गुगल पे असेल किंवा फोन पे असेल, त्या थ्रू तुम्ही एक सिलेक्ट करा आणि UPI थ्रू पेमेंट करा. 75 रुपयाचं पेमेंट झाल्यावर तुम्हाला इथं पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज हा येईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला डाउनलोड एक्नॉलेजमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी ही स्लिप असेल ती तुम्हाला इथं डाउनलोड करून द्यायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा ही स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची आहे, कारण की याच्यावरचा जो SRN नंबर आहे तो तुम्हाला इथं स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ही स्लिप डाउनलोड करून घ्या. त्यानंतर आपलं आधार कार्डचं स्टेटस काय आहे, आपल्या आधार कार्डवरचा ऍड्रेस चेंज झाला आहे का नाही याचं स्टेटस जर आपल्याला चेक करायचं असेल तर ते आपण करू शकतो. तर आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस दिसेल. इथे तुम्हाला माय आधार अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथं पास्ट अपडेट मध्ये तुम्ही इथं चेक करू शकता तुमचं आधार कार्ड हे अपडेट झालं आहे का नाही. तर मित्रांनो, तुमचं आधार कार्ड हे 2-1 दिवसात अपडेट होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचा ऍड्रेस हा चेंज करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.